अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या नाशिक प्लस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला माझ्या मुलांची सेवा पांडुरंगा उपवास पालने राखीला दार भट्टा केला भोगवटा लागे वंश परंपरा दासिनी अंकित वंश परंपरा दासिनी अंकित तुका मुकुलिता लाजपूर्णा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एक राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव काल माझ्या देवाचं नाव काल अजून सांगतो राजा छत्रपती शिवराय जन्माला आले आणि त्याचा बेनिफिट आहे की सत्य होतात. आम्ही कीर्तन करतोय फेटा बांधून आणि तुम्ही कीर्तनाला बसलेत. ही राजे छत्रपती शिवरायांची देण आहे आपल्या धर्माला. आणि प्रत्येकानं सगळ्या महिलांना सांगतो विसरू नका जिजाऊ साहेबांना तरुणांना सांगतो विसरू नका राजे छत्रपती शिवरायांना. राजा जर जन्माला येतात नाही आपली परिस्थिती कशी राहते बहिणीस. आता तुम्ही आडे कुंकू लावतीस ना बहिणीस आता नाही या टोप्या घाली बोलून बाबा लोक बसले यांना महाराज टोप्या घालीन खावायची राहणार असं राहत नाही. आता ये राजल्या आवाजाचा माऊली बाबा भरत काका शानाभाऊ नानभाऊ तात्या असं नाही राहत. सलमान भैया अब्दुल भैया आणि तुम्ही बी सकुमाय बिकुमाय गंगूमाय नाही राहत्या. तुम्ही बी सकिना भाभी. राजे छत्रपती शिवराय जन्माला आले आणि आपल्या हिंदू धर्मावर आहे ना हा उपकार आहे राजांचा. मी एवढं फिरून फिरून का सांगतोय तुम्हाला. मागणी मागत असताना मागणी सुद्धा मागताना
हुशारीनं मागायची, तर मागणारे तुकोबर आहे आणि देणारा भगवंत. आणि इथं सुद्धा मागणी मागत असताना मागणाऱ्या राजे छत्रपती शिवरायांची आई साहेब जिजाऊ माँसाहेब आणि देणारी होती आदिशक्ती माता विठ्ठल. काही लोक महाराज काय मागवा असं. एकदा रस्त्यानं राजाने सवारी काढलेली आहे. शिकारीसाठी राजा निघाला, पण प्रधानाला सांगितलं, प्रधान आपण शिकारीसाठी निघतोय. कोण? मी आजचा खुशा, मी लय जोरात, मी लय खुशा. आपल्याला रस्त्यात जो कोणी पहिला शेतकरी भेटेल त्याला मागेल ते द्यायचे, त्यानं जे मागितलं ते त्याला द्यायचे. आता प्रधानाने राजे चालले सैन्यासोबत. एक शेतकरी आव टाकत होता. शेतकरी आव टाकलेल्यांना ते आव टाकणारा शेतकरी देखील प्रधान घ्या म्हणे. दादा म्हणे काय? आमना राजा भयान खुश आहे. पहिला जो भेटेल त्याने तो जे मागेल ते दे नसे म्हणे. मागा काय माग नसे. जर हुशार राहता शेतकरी ते गण काय मागेल येतात. म्हणजे शेतकरी हुशार गण राहतो बा, पण तो मागणारा तरी कुठेतरी कमी पडणार नाही. त्यांना शेतकरी बी काही कमी नाही येत. हा 5 क्विंटल कपाशी 7 क्विंटल कशी करू द्या आम्हाला शिका. आम्हाला शेतकरी समजा नाही तुम्ही. शेतकरीनं सांगितलं तुमचा राजा खुश आहे ना, मी जे मागेल ते द्यायला तयार आहे. म्हणले हो मागा म्हणले शेतकरी दादा, काय मागायचे? शेतकरी म्हणे भाऊ घर ते ना डब्बा दिला येऊन म्हणे, पुडी बी लय रे म्हणे, फक्त तमाखून पुडी ना ते चुनान पुडी ना याद पुडी घ्या म्हणे. मला तेवढी चुनान पुडी आणल्या म्हणे. आता मला सांगा देणारा कोण होता? राजा. मागणाऱ्याची ऐपत कमी पडली. बरोबर आहे ना? मागणाऱ्याची ऐपत कमी पडली. मागणारा एवढा हुशार पाहिजे का? किती हुशार असला पाहिजे? एका ठिकाणी दृष्टांत वाचला. आंधळ्याला देव प्रसन्न झाला. आंधळ्याला देव प्रसन्न झाला आणि आंधळ्याला देव प्रसन्न झाल्याच्या नंतर देवानं सांगितलं, म्हणले सुरदासजी मैं आपके प्रसन्न हूं, जो भी मांगना है जल्दी से मांगो. आंधळ्याला वाटलं देव प्रसन्न आहे म्हणे. पण देवनी सांगत एक म्हणे, सुरदासजी तुमले डोळा नाही शेतच, मागताना हुशारीने मागा म्हणे. कसं? तुम्ही एक एक वस्तू मागशात ना, माल बंगला बी पाहिजे, 2-4 प्लॉटी बी लेवायला जायला पाहिजे, शेती विकत लेवायला जायला पाहिजे, 2-3 4 व्हीलर गाड्या पाहिजे, हो मन बायको नांगो 2-4 तोळा सोनं पाहिजे. असं नाही चालणार. मग एका शब्दात मागायचं. एका शब्दात मागायचं. आंधळ्याला देव प्रसन्न आहे, एका शब्दात मागायचे. बघा मागणारा हुशार असला कसा मागतो. आंधळ्यानं मागणी मागितली, देवा एका शब्दात मागायचं. म्हणले हो. एका शब्दात मागितलं आंधळ्यानं देवाकडे. मागणी मागितली, देवा एका शब्दात मागतो, लक्षपूर्वक काय म्हणजे सांगा सुरदासजी. देवा मला दुसरं तिसरं काही नको देऊ, मला फक्त माझ्या नातीच्या डोक्यावर राजछत्र धरलेलं बघायचं. काय मागितलं? माझ्या नातीच्या डोक्यावर राजछत्र धरलेलं मला बघायचंय. बघा ना, एका शब्दात मागायला सांगितलं, एका शब्दात किती मागितलेलं पोट करून सांगतो. आंध्याने मागणी मागली, मना नातूना डोक्यावर मला राजछत्र धरत नसे. पहिले त्या बाबा आंध्याचे चांगला फिरायला 40-40 मागू येणे, बाबा आंध्याला पोर कोण देईल. मागताना कसे हुशारीने मागितलं, आंधळा देवा माझ्या नातूच्या डोक्यावर मला राजछत्र धरलेलं बघायचे. आता देवाला आंधळ्याला बायको करून द्यायची, आंध्याला लगीन बी कर देणं. हा आणि लगीन व्हानंतर त्याला पोऱ्या व्हायला पाहिजे आणि पोऱ्याना नातू म्हणजे पोऱ्याने बी पोरगा व्हायला पाहिजे. म्हणजे आंधळाले नातू व्हायला पाहिजे आणि तो नातू राजा व्हायला पाहिजे. राजा डोक्यावर राजछत्र धरेल, दकान करता डोळ्या बी दिले. एका शब्दात किती मागितलं? पहिलं तर आंधळा होता, मंदिराच्या समोर भीक मागत असेल, पण देवाकडनं लग्नही करून घेतलं. लग्न करून नुसतं बरोबर देव पोऱ्या देऊ, पोरगा बी होईल, नुसतं पोऱ्यात नाही नातू बी होईल आणि नातू राजा बी होईल. आणि राजाना डोकावर राजछत्र धरेल, दकांसाठी डोळ्यांनी मागितले. मागणारा हुशार असावा विठ्ठल.
देशील काय देणार तिथं तुकोबरायांना थोडं बोलताना जरा हक्काने बोलले तुकोबराय देवा तुझ्याकडे मागणी मागितली आणि तू देशील मला काय देणार अरे तुझ्याकडे मागण्यासारखं आहे तरी काय आणि तू देण्यासारखं तुझ्याकडे ठेवले तरी काय तू काय देणार आहे मला मी तुझ्याकडनं मागावं तरी काय आणि तू जर द्यायला तयार असशील तर माझा मागायचा विषयच नाही तू एवढं कर्जानं बोललेला आहे ना तुझ्यावर एवढं कर्ज आहे ना अरे माझ्या पूर्वजांनी तुझं सगळी सेवा केलेली रे तुझा दारवंटा राखला माझ्या पूर्वजांनी सगळी सेवा केलेली आहे अजून त्यांचं देणं तुझ्याकडनं फिरलेलं नाही तर मला मागायला काय सांगतो महाराज म्हणतात अभंगाच्या माझ्या वडिलाची माझ्या वडिलाची माझ्या वडिलाची माझ्या वडिलाची माझ्या माझ्या वडिलांची निराशे का देवा अरे माझ्या पूर्वजांची देव तुझ्याकडे शिल्लक आहे तुझ्या चरणाची सेवा त्यांनी केली त्यांच्या कर्जातून अजून उतराई झालेला नाही मला मागायला सांगतो मला काय देणार आहे तू अरे तू अगोदरच माझ्या परिवाराचा कर्ज बाजारी आहे माझ्या पूर्वजांचं एवढं पुण्य तुझ्याकडे शिल्लक आहे त्याची परत फेड तुझ्याकडनं झाली नाही मला काय मागायला लावतोय काय अधिकार असेल तुकोबरायांचा किती अधिकार असेल नाही का हो हा पण कसा आहे हो देणारा जगना मालक आहे तरी सुद्धा उपाधी करा ना तुकोबरा आहे तू काय दिशी म्हणे कारण देणाराही कसा आहे मागणाराही कसा अधिकाराचा आपल्याकडे जर कोण माग आलो ना याच जाऊ द्या तुम्ही बहिणी मग आपलं वासनाचे पावशेर ना बाबा पावशेर ना मग आपला मग पीठ मागायला जर बाजूला बाई मिळणार नाही आमच्याकडे पाहुणे आले हो कणिक संपले जरा पावसात कणिक मिळेल का मन माय ते कणिक असं गुरगुर काय बरं वाचाडी पावसात मागितलं वाचाडी मूठवर वाचाडी द्या मूठवर काय काय तू बंगला बांधलीस हा असं गुरगुर आहे पावसात बरं अरे काय येणार जायचं लोक संसार मग बाबा हिशोब नका येणार जायचं बाबा लोके माऊली बाबा इथला येणार असे म्हणजे मी असं म्हणत नाही कारण मी जे कामले तुम्ही कसं काय सांगतो लिहू नका पण बा थोडं तरी तर सोडून करत इतके बार काही लोक संसार इथला येणार जायचे एक म्हातारा सिरियस होता डॉक्टरने सांगितलं म्हातारा तास 2 तास मरी असं सांगेल व म्हातारा मराठा पोरे म्हणे डॉक्टरने ते सांगितलं आपला पप्पाना टाइम होई जायला शिकवा ते पप्पाना ते लेटर पुसवा माशी मग पप्पा असं का करायला मग पोरीने समजणार अरे आपला म्हाताराने कुठेतरी काहीतरी गपाडी हे सांगा कोणतं पप्पा म्हणे कोणतं म्हातारा असंच तरी टाकला म्हणे हो आता बिघडा रे कोण म्हणे बिघडत अख्खं बिघडं पाठ टाकलं काहीच सापड नाही मोठा म्हणे तुझे तेने आता सांगा तू तुम्हाला पाठ टाकलं आता नव्हे बिघड कोरी पाठ टाकलं म्हातारा म्हणे पप्पा दोन्हीकडे ना बी दापोडी घ्या काहीच सापडणार नाही नियमान सांग ना कोठे यायचे कोरी म्हणे ऐकाय सुधर देवाने डॉक्टरने बोलावं डॉक्टर साहेब म्हणे काय म्हातारा असं तर आहे ना फक्त म्हाताराने सांगितले कोठे काय केले इतलांसाठी 2 मिनिटं बोलायला पाहिजे काही करता येईल का डॉक्टर म्हणे वो एक इंजेक्शन 40,000 रुपये लागतील म्हातारा 2 मिनिटं बोलले 40 दिल्या पण इंजेक्शन द्या 40,000 इंजेक्शन दे ना या पोरे घ्यायचे असा जाऊ द्या 40 किती लाख गेले काय गेले
म्हाताराने इंजेक्शन दिलं, म्हातारा बोलायला लागला, खाऊ पप्पा कुठे काय केले, कुठे काय क्रिया नाही रे येडा शिवण ती बाजूने बोई येईन बिगडी चारण म्हणा पाहिजे गायने लय झाले ते मागे ठीक आहे गायने करता दोन्ही बिघडा पाठता इंजेक्शन जीवाला कितना संसार असं काहीतरी कर्तबगारी करायची की देवाच्याकडे आपली उदारी असली पाहिजे मागायची. देवा माझ्या पूर्वजांची देव तुझ्याकडे शिल्लक आहे. तू कोण आहे ना देवाचा प्रश्न आहे. देवा बोलू नका त्याची आसपास नामले गीतार मारला आई तुमनं म्हणून नाही रे आप्पा आई देवनं तू को करायला संवाद रे ओ काका आई काशे ना पण पोरग गोड दिसते राव किती पाहिजे बोलतोय. हा आणि विशेष म्हणजे तू केताना मुली राही ना ते जाऊ द्या पण त्यांना गंध देखील आहे. हा कपडावरचा गंध बघा नाही वाढा राहू द्यायचा. आईला आपलं प्रतीक आहे भाऊ ओरिजिनल येतो बिगडती येणार आपली ज्याला होतं त्याचे समजी जायला पाहिजे. एकाही हिंदूनं बिगड पिढा लावायचं राहायचं नाही दादा. आता म्हणे माया बिचाऱ्या एक बी बाई बिगडती आणि दिकस का बिगड कुंकुनी दिकस का. हा आपली संस्कृती आपला धर्म नेम आहे तेवढं पाळायला पाहिजे. आता तुम्ही कोणीच बोल देत ना काही इथला काला कारण तुम्हाला असं चांगलं म्हणजे ना तुम्हाला असं पिढा पाडतात तुम्ही बोल देत नाही का. प्रत्येक हिंदूच्या कंपडावर थोडा काशना गंध लावलेला असला पाहिजे की आपल्या हिंदू धर्माचं ते प्रतीक आहे आणि प्रत्येकानं स्वाभिमानानं लावलं पाहिजे. बाकीना सांगतात गो हत्या बंद झालीच पाहिजे, गो हत्या बंद झालीच पाहिजे. ओ गो हत्या बंद करणारा आता बंद करायची आहे ना मग दुसऱ्या लोकांना बोलण्यापेक्षा मला असं वाटतं गायी पाळणारा कोण आहे माऊली बाबा. गायी कोण पाळतं माया हो गायी कोणा पाण्यात जास्त शेतकरीच पाळ बरोबर आहे ना. मग गायी शेतकरीच पण त्या कापणारा हीच काही नाही जात का. मग अरे त्यांना बोलण्यापेक्षा आपल्या विकणाऱ्याला थांबवा ना. बराच पॉइंट आहेत म्हणा पण या बाबा गुरुजी माहिती बाबा बराच पॉइंट आहेत म्हणा पण या बोलासारखा पण म्हणा एकला नाही एकला तोंड पडतात आणि खरं जर बोलायला घेत मुकलाले पचत नाही. खरं जर बोलायला घ्या सगळी माहिती सुद्धा सांगत तू मन पोटना नाही शेराचं. हा खरं मुकलाले पचत नाही त्यामुळे आपण बोलतात नाही. मग आपलं काय उन्हा वावर बरोबर कसं कुठं निघ जाऊ 2 तास. खरं जर बोलावं मुकलाले दमका लाग जाईल.
वाईट स्त्रीनं कंपट बोलू नका माय बाप कंपनात थोडा का व्हायना कोणकोणा बोट ठेवत जा बहिणी. तुम्ही टिकल्या लावू नका असं मी म्हणणार नाही. टिकल्या जरूर लावा पण टिकलीन काले थोडासा का व्हायना तू पुन्हा बोट ठेवत जा बहिणी. बरोबर आहे ना. कुंकूचा बोट ठेवायचा माया. हो कारण तुम्ही जो शृंगार करतात ना हा तो जो शृंगार असतो ना त्याच्या मागे काही ना काही कारण आहे. तुम्ही म्हणसाल महाराज काय कारण आहे. आपल्या धर्मातल्या स्त्रियांनी जो जो शृंगार केला त्याच्या मागे प्रत्येकाच्या मागे काही ना काही कारण आहेत. उदाहरण म्हणून सांगतो तुम्ही कपायला कुंकू लावतेस बिनेसून टिकली लावतेस कशी राहते गोल राहते. बरोबर आहे ना. कुंकू गोलच का लावला जातो किंवा लाल टिकली गोलच का लावली जाते काय कारण आहे त्याचं. हाही अभंगना व्यतिरिक्त मटेरियल सांगायला तुम्ही यांना अभंगना काही संबंध नाही. मग ना थोडं दिवार पडेल म्हणे ताते ताते तोरलाई देऊ असं चालू आहे. कुंकू गोलच का लावला जातो कारण विवाहित स्त्रीचं भाव असा असतो की माझ्या नवऱ्याच्या आयुष्याला कुठं थांबा नसावा म्हणून गोल कुंकू किंवा गोल टिकली लावली जाते. बरोबर आहे ना. हो प्रत्येकाच्या मागे काही ना काही कारण आहे. अजून तुम्ही कानामध्ये ते तोंगल घालतात. तोंगल हा तुम्हाला जुन्या पैसा करंबूल असत ना कानात घालतात ना तुम्ही कानातले ते का घातले जातात माया. फक्त आपण सुंदर दिसावं म्हणून काय. फक्त सुंदर दिसावं म्हणून नाही. त्याच्या मागचं कारण सांगतो. आपलं लग्न झाल्याच्या नंतर आपल्या कानात तोंगल घातले जातात त्याचं कारण असं आहे ताई तुझं लग्न होतं आता तू सासरी जाणार आहे. सासरी गेल्याच्या नंतर तुझ्या देर बद्दल तुझ्या जेठ बद्दल तुझ्या सासू बद्दल सासऱ्याबद्दल देराणी बद्दल जेठाणी बद्दल जर कोणी काही बोललं तर उजव्या कानातला तोंगल सांगतो या कानातून ऐकायचं डाव्या कानातला तोंगल सांगतो या कानातून सोडून द्यायचा वाद करायचा नाही. हे तोंगल बाईला शिकवतात. बरोबर आहे ना. सांगत तुम्ही तुम्हाला ते नाकमा फुली रास बहिणी रास ना नथ असते फुली असते ना. तुम्ही काहीच बोलू नका तुम्ही असले विचारास जास्त नव्हे जायला त्याने सांगा. बाई जरा कुठं असतो हो हो बोलताना तर केल्या रे पुण्या बाया येईल नाही त्याच बोला रे नाही तर बरं जर मग तू गुजर रे कापा. बाई जरा कुठं असतो दादा श्री नाकावर ती नाकमाने फुली सांगत ताई इथला भिव प्राध्यापक इथला विवाद कर राग करीन चालणार नाही. राग आठच थांबांना पडी संसार फुली या घरमास करण्याची ती फुली बाईला शिकवून देस. आपण सांगत माझा पट मटेरियल शे पण काय काय सांगू असं इथलं सांगतो वाड्याला काय काय खाऊ काय काय नाही मग ती फराट सुद्धा पुरीवर नाही ते आपण पुरी येणं पडत. मध्ये तुम्हाला मणिमंगळसूत्र दिले जातात नवरदेवाकडनं. ते मणिमंगळसूत्र नुसतं हाऊस म्हणून घालायचं नाही. काही काय बाय नाही डिझाईन म्हणजे आणि जुनी वेगळी आहे नाही होत नाही त्यामुळे ना ते मेणबत्ती नाही ना ते मेन बरं मग दाबावतच नाही त्या. खरं कारण ऐका मणिमंगळसूत्र का घातलं जातं माझ्या माया हो लक्षपूर्वक ऐका आणि करता आलं तर स्वतःमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न करा. मणिमंगळसूत्र तुम्ही घालतात ना माझ्या बहिणींना सांगतो मायाच नाही या ती बहिणीच सांगणार कारण तीच ना काय विचारीच ना संसार होईल या तिथे बोलीशी फायदा नाही. तरुण बहिणींना सांगतो मणिमंगळसूत्र तुम्ही घालतात ना मणिमंगळसूत्र बाईला उपदेश करतो. मणिमंगळसूत्र म्हणजे काय तुम्ही दोन डोरले असतात. बरोबर आहे ना. 2, 4, 5 ज्याचे पैसे असतील त्याचे 10, 15 सोन्याचे मणी असतात आणि त्याच्यामध्ये काळे मणी असतात. बरोबर आहे ना. ते मंगळसूत्र बाईला सांगतात ताई तुझं लग्न होतंय ना आम्ही सोन्याची डोरलं सोन्याचे मणी आणि साधे मणी असतील आणि काळे मणी असतील सगळे एका दोरात राहतोय ना तसं तुला परिवार धरून एका घरात राहायचं. ते मणी मंगळसूत्र बाईला उपदेश करतं. पटी राहणार बहिणीचं मग या पटानाचे कॉन्ग्रेस म्हणतात. आता लास्ट बार सांगतो ऐका तुम्ही साखरपुडा झाल्याच्या नंतर साखरपुड्याच्या मध्ये असतात का साखरपुड्यामध्ये साखड्या घालतात तुम्ही. प्रत्येक साखळीला ना घुंगरू असतो घुंगरू दोघं बाजूला. त्या साखड्या बाईला सांगतात ते झाड मधले घुंगरू बाईला चालत असताना सांगतात ताई आता तुझं लग्न होणार जरा जपून पाय टाक कारण जीवनामध्ये जर तुझा उजवा पाय घासरला तर तुझ्या सासऱ्याची आबरू जाईल आणि डावा पाय घासरला तर तुझ्या बापाची आबरू जाईल. हे चार मधले घुंगरू बाईला उपदेश करतात. हा शृंगार आहे. हा शृंगार नुसता शृंगार करायचा म्हणून करायचा नसतो त्याच्या मागे काहीतरी शिकण्यासारखा आहे.
पण घेता आलं पाहिजे विठ्ठल. पार्वती मातेने केलेलं व्रत म्हणजे हरतालिका. पार्वती मातेचा पण न होता की शंकर भगवंत योच पती मला पुढच्या जन्मात भेटले पाहिजे, तेवढ्यासाठी केलेलं व्रत म्हणजे हरतालिका. बरोबर आहे ना बहिणीसोन? वा. मग मनातूनले प्रश्न आहे, जर पार्वती माताला वाटत होतं तोच नवरा भेटावा म्हणून केलेलं व्रत म्हणजे हरतालिका, आठ बसेल बहिणीच नाही कोणती कोणती बहिणी वाटत आहोत नवरा पुढला जन्माला भेटायचा वर बोलता हो सोनची अजिबात लबाड बोला नाही. मला माहिती प्रत्येक नगर मातीला राहत कोणी सांगा आणि मला कोणी शिकाळा नाही. तुम्ही कितला का बारी 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 सांगत मन नवरा सांग मन नवरा कसा, कारण समोरासमोर घरे होतात म्हणून. एक घरमा नवरा बायकोशी रोज भांडण होय आणि समोरला घरमा नवरा बायको नियमन हसत खेळत राहील. हाऊ भाऊ विचार कर, मी बायकोनं मन सारखं वागत तरी मन बायको दिनभर मग 3 दावड आहे कर. हाऊ भाऊ बायको सांगे असं कसं वागत असेल म्हणे, यान बायको बी नाव बी हसतच राहस म्हणे. याना पाहिजे काहीतरी मंत्र शिकना पुढे म्हणे भाऊ आता आहे रे म्हणे काय मी अख्खा बायको ना ऐकस तरी मन बायको दिनभर मग 3 दाव भांडण करस. तू असं बायको सांगे कसं वागस रे, तू बिलकुल बायको बी हसतच राहस. तो म्हणे दादा मना बी गरमा दांगडोशे पण मी जगाने पद्धत बदलाय टाकेल म्हणे. कसं रे? काही नाही म्हणे, अण्णा गरमा जर दांगडो आहे ना मन बाहेर आणता राहता लाटणं उडी पेकस लागी गे ते ती हसच नाही लागलं ते मी हसच नाही, पण दांगडो ते प्रत्येक ना गरमा शिव सांगानच नाही. कारण गली माई फिरू ना तो समजेला दादा गली माई फिरू ना 100 गरेस माई एक आवाज निघस, 100 गरेस माई कमीत कमी 99 गरेस माई एक आवाज निघस. कांदाने म्हणतो राई राई दुसरी राती ना काही तिन्ही गेला मग आता मला सांगा बहिणी नाव हरतालिका का करते तो सोड दिले हो हरतालिका वाल्या बहिणी म्हणजे मोठी गोष्ट आहे. 2 दिन आपल्याला नवरा बायको नाही मी जेमतेम आवरत ना दांगडू सांगे सगळी जेवाड. 3रा दिनला हरतालिका मोठी गोष्ट आहे. बोलाना बी हिंमत होत नाही. मायसारखी गोष्ट आहे काय बोलाना म्हणतो मन तुलत गोष्ट आहे शक्ती तुलत गोष्ट आहे. ते ताट बीट गली माई जाय नाही म्हणतो वैजी काय बोल म्हणे पोट चालत नाही माझ्या मंदिर म्हणतो काय शे बा तुमने माहिती नाही म्हणे हरतालिका कसे नाव असे उपास पण करता प्रत्येक काही गरज म्हणे तू म्हणता कसा सांगे म्हणे तो नवरा पुल्ला जन्माला भेटायचा म्हणतो तू ते करून देईन सांगा आटे भेट नावर नको भेटतो. त्याने मांडी काढली म्हणतो काय म्हणे तसं नाही भाऊ म्हणे आईचं बिघडेल पुष्ट आहे म्हणे चांगलं खूप गेला ते सुधारले आता दुसरं खत बदलाव पण आई पुढे मागे ठेवत आपल्या उपवासामध्ये आणि संतांच्या व्रतामध्ये जमीन और आसमान का जितना अंतर आहे ना तेवढा अंतर आहे. त्यांनी पोरचे का पोऱ्याचे आता नेमकं उलटा असं शेती बहीण पोरे पोऱ्या गर्दी कर मी पोरे आहे पोरणी गर्दी कर काय केली मला जेवता जेवता काम फुट राहता एक दादा सांगून म्हणे पोरे म्हणे ओ बाबा कोण म्हणे पोरचे असं हा जर मी सांगा ना बाकी ना हे नाही जाणार काय विचारली राहिलं पण खरंच एखाद्याला मान भगवंत असं समजायला देतो. त्या दिदीला बघून मला इतका आनंद झाला हो. आणि असं नाही ती बहीण असं त्या विषय ना ती बहिणी जर राव मला एक बुका माणूस का बी करता हा अरे महाराज सोपं नाही दे जातलं एवढं वातावरण बनवणं एवढं सोपं नाहीये. आणि ताई तुम्हाला जर एवढा सपोर्ट असेल तुमच्या मायबापानं तुम्हाला जर अशी परवानगी दिली असेल तर तुमच्या मायबापांना श्रीमंत मनाचं म्हणावं लागेल. कारण मायबापांचा सपोर्ट शिवाय पुरी काहीच करू शकत नाही. मायबापांचा सपोर्ट असला पाहिजे चांगल्या कामांना चांगल्या कामले सपोर्ट करू बहिणी जो हा असं जर काम करत असेल ना पूर्वी त्यांना नक्की सपोर्ट करायला पाहिजे. बाकी नाही माया वय वय पिंटी करताना रोमा तुला मोबाईल काय को कर ना तर को पिंटी मोबाईल असेल को काढतो ते
चांगला कामच मग सपोर्ट करू. हा चांगला कामच मग सपोर्ट करू. विठायला तुकोबारायांनी जर ठरवलं असतं, स्वतः ग्रंथ लिहितात त्याला वेद म्हणलं जातं, ही तुकोबारायांचा अधिकार कमी असेल का, त्यांचं पुण्य कमी असेल का, पण स्वतःच सांगत नाही देवा. अरे माझ्या गुणांची ठेव तुझ्याकडे शिल्लक काय म्हणतात. जर बापूना ना तरी बापले सुद्धा सांगतात वा तुम्ही घर जावं व घर जावं. खाबर पावडत नाही रे अन्न घालावं सुधरत नाही काय तू बोल पडत व घर. बाकी नाही इतका देश येणार आता मंजुरी तुझा सांगतो महाराज काय सांगू तुम्ही गण करू असं वाटत, गण चांगलं चांगलं करू असं वाटत, पण आमना म्हातारा चांगला निघे, आमना म्हातारा चांगला निघे, आमना म्हातारा येडा असेल. बाकी ना ते बोला कोण समजते ना आमना म्हाताराला अक्कल नाही असं सांगणारा राहतेस. तुम म्हाताराला खरंच अक्कल नसेल रे दादा म्हणे कस काय महाराज तुम म्हाताराला अक्कल राहते तू कसा जन्माला घालतात. बापात दोष काढणारी अवलाद जन्माला आली तर तू कोबराच्या तिला लावून सांगतात माझ्या वडिलांची निराशी का देवा. हो वडिलांबद्दल स्तुती करतायत मला सांगायला आवडेल, पण आता विषय असा आहे की काही किती वाजले पुरी गर्दी होती. ब्रेक टाइम दाबाय ना बाबा डायरेक्ट पुरीच न जायची गाडी लागली. एक दोन पोर उठताय की बाकीना राग माझा खाल्ला लागणार महाराज डायरेक्ट महाराज यायली. आमने मैत्रिणीतल्या गाडी ठोक दिली बा असं. महाराज पुढे पुढे सांग हो बहिणी तुम्ही काय मुद्दा नाही ठोक म्हणे मी एकला गाडी चालायला ना मोटरसायकल एकला चालायला ना एकला काय काय करू म्हणे एक्सिलेटर दाबू काय काय करू म्हणे ब्रेक दाबू का काय करू म्हणे सुधरत नाही माणूस काय काय सांगू असं. तसं आता मला असं होईल की तुम्हाला 9 ते 11 कीर्तना टायमिंग होता ते 11 वाजे घ्या, पण मला आयडिया ठेव नाही तुम्ही 10 मिनिटं लेट यायची. हा आपलं कसं आहे आपण फुकटनं कोणाला येतच नाही आणि कष्टानं सोडतच नाही. तुम्हाला अजिबात ठेवा नाही. कितला दिला 151. आता या टिंगल करणारच नाही ऐकानंतर. आता मला तुम्हाला प्रश्न करायचा आहे टिंगल करणारा जर टिंगल करेल तर इज्जत कोणाची जाईल पैसा देणाऱ्याची का घेणाऱ्याची. देणाऱ्याची बरोबर आहे ना देणाऱ्याची. तसंच तू कोबरा सांगतात मी तुझ्या दारात आले त्यानंतर तू जर का मला काही दिलं नाही मी खाली हाताकडे गेलो ना तर यात माझी जाणार नाही लाच तुझी जाणार. पण काही काही ठिकाणी असं प्रशस्त माणूस एक गावात मंदिर होतं मंदिराचा पुजारी पडको मंदिर जुनं मंदिर होतं. पुजाऱ्याला असं वाटणं आई मंदिरला थोडंसं वर टाकून कलर वगैरे कर दिवस रंगरंगोटी होई जाईल उभारी पण देखील मंदिर 1 रुपयाने आवडत होते. मी पुजारी हुशार होता. व्याजना 50,000 रुपये उचलेली ना व्याजना 50,000 चालण्यात व्याजना 50,000 उचलेली ना. मंदिरले रंगरंगोटी कलर वगैरे करायचे. मंदिरना पुजारी इतका हुशार होता म्हणे आपल्या असं करणे त्या आरतीला डायरेक्ट राजानेच बोलावं नसे. म्हणजे राजाने जरी आरती करी ते दक्षिणा काहीतरी 5-50,000 लाख रुपये दी जाईल. त्यामुळे 50,000 दिन कर्ज पिढी जाईल 50,000 मंदिरला राहिला तिने आपले नियम म्हणून जाईल. आता नेमका राजाला आरती करायला बोलावं. राजाने आरती करली नाही तर 8,000 रुपये ठीक आहे ना निघी. पुजारीने नुसता उलटा काम चाले ज्यांना बरोबर 50,000 रुपये देतात 100 रुपये ठीक आहे. आता काय फाशी देवा नसेल म्हणे. पण पुजारीनं डोकं चालवलं. पुजारीनं डोकं चालवलं. तो 100 रुपये घेतला मंदिराच्या बाहेर येऊन उभा राहिला. लोकांना सांगायला लागला पुजारी ऐका 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 आपल्या मंदिरात 25. पुजारी म्हणे का रे पाणी टाकवतं म्हणजे पिवाटातले दूध तुम्ही लगेच तरी नजर जा आज काय नाही सांगा करता 25,000. दुसरा म्हणला 50,000. तिसरा म्हणला 75,000. कारण राजानं दान केलेलं काय आणि काय नाही. 75,000 पर्यंत लिलावाला आणि राजाचा रथ निघत होता तोपर्यंत राजाचं लक्ष गेलं. प्रधानाला सांगितलं म्हणजे मंदिराच्या बाहेर आपण आता चालू ना हो मंदिराच्या बाहेर गर्दी कसली आहे म्हणजे बघा ना. प्रधाननी देखा तो दांगडो म्हणे बापरे आणि राजांची दक्षिणा लिलाव चालूशी
प्रधान पळत पळत घ्या म्हणे राजे म्हणे काय तुम्ही जी वस्तू तिथं मंदिरात दान केली ना म्हणे हा त्या वस्तूचा लिलाव चाललाय म्हणे कटपर्यंत जायला म्हणे 75 लाख कदाचित मी आता 1 लाख घेतली सॉरी 75,000 मी आता मोठी 1 लाख बोलती नव्हती म्हणे कोणी राजा पळत म्हणून पुजारी ना हात धरले ना म्हणे भाऊ मीच देस म्हणे वस्तू 1.25 लाख रुपये देस म्हणे काय सांगितलं 1.25 लाख रुपये दे फक्त मोठू काढतो नको कारण मोठ उघडल्याच्या नंतर इज्जत कोणाची जाणार होती राजाची काही मन पडले जाके मोठ राजाने सांगितलं 1.25 लाख फक्त मोठ नको काढतो म्हणून घेणाऱ्यापेक्षा देणाऱ्याची लागूला नाही माने रे नाही माने मचले बना डिस्को कछु नहीं जाने तांडव की हो गए दीवाने गौरा शुकुल एक समझाने मचले गौरा सांगत होती पार्वती माता सांगत होती काय करायचं म्हणले देवा अगं भगवंत जन्माला आलाय ना बघायला जायचंय म्हणले महादेवनाची नंतर देव करता देवसना देव महादेव सुद्धा नाचेले देव करता देवना बाप नाचेले मग तुम्ही आपले नाचू द्या मग काय वाईट आहे का नाही ना जो जो देवासाठी नाचतो त्याला संसारात नाचायची गरज पडत नाही हा माझा विश्वास आहे मला आता कोण काय काय बचर म्हातारा सांगतो मला लोक म्हणतात ठीक आहे पण आम्ही म्हातारे आहेत बाबा आम्ही म्हातारा आहेत बाबा आम्ही काय करणार तुम्ही बसलेले म्हातारा 60 70 75 80 85 लोक होती बरोबर आहे ना भगवंत जेव्हा जन्माला आले ना तेव्हा नंद बाबांची वय होती 90 वर्ष किती 90 वर्षाच्या वयामध्ये नंद बाबा नाचले मग आता आपले 50-60 म्हणाचा काय अडचण आणि तुम्ही बारीक ब्रेक डान्स करायला पाहिजे असं काही देवना दरबार मध्ये जसं येईल तसं बेभान म्हणून नाचलं पाहिजे फक्त 2 मिनिटासाठी माझ्या देवाच्या दरबारात माझ्याकडे येते दरबारात परमात्म्याच्या दरबारात सगळ्यांनी हजेरी लावायची 2 मिनिटं जागेवर उभं राहायचे जो देव करताना त्या संसार मनाचा गरज पडणार नाही सर्वांनी उभं राहायचं नाही हा वजनात हजेरी लावायची जो नाचणार नाही त्या बाजूवाला शपथ रे सर्वांनी जोरात नाचायचे लूट गेली गया वो छीन गेली गया लूट गेली गया मेरा दिल छीन गेली गया दिल जिगर वो सावरा जादूगर ले गया मेरा दिल सावरा जादूगर
उद्याची काही सूचना असेल आणि कार्यक्रमाची सांगता असेल.